लग्न. घरातल्यांसोबत नातेवाईकही ज्यासाठी खूप एक्साइटेड असतात असा हा सोहळा. लग्न ठरायच्या आधीपासून ते लग्न झाल्यावरही त्यांचा उत्साह मात्र कमी होत नाही. सध्या तर लग्नाचा हंगाम सुरू आहे. आपणही अनेक लग्न अटेंड करत असतो, पण आपल्याला लग्नातल्या अनेक विधींचे अर्थच माहीत नसतात. ते विधी का करायचे हेही माहीत नसतं. हिंदू धर्मातल्या लग्नात अशा अनेक विधी पाहायला मिळतात, जसं की कन्यादान, सप्तपदी, रुखवत, सीमांत पूजन वगैरे. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय, सप्तपदी विधी का करतात? वधूने सहाणेला पाय का लावायचा असतो? किंवा वधूला ध्रुवतारा का दाखवतात? आपण ह्या व्हिडिओमधून हे सगळं जाणून घेणार आहोत. यामागचा अर्थ, कथा आणि आपली समृद्ध परंपरा. लग्नामध्ये का करतात कन्यादान? तुम्हाला माहिती असेलच, कोणतेही लग्न कन्यादानाशिवाय पूर्ण होत नाही. आता काही लोक विचारतात, कन्यादान करायला ती वस्तू आहे का? तर नाही. कन्यादान या संदर्भात दोन कथा आहेत. एक म्हणजे कन्या आदान, म्हणजेच कन्या ही वडिलांचं गोत्र सोडून पतीच्या गोत्राचा स्वीकार करते. आदान म्हणजे स्वीकारणं होय. दुसरी कथा म्हणजे कन्यादान हे महादान सांगितलेलं आहे. दान म्हणजे देणं होय. सर्वात पहिल्यांदा कन्यादान हे दक्ष प्रजापतीने केलं होतं. त्याने त्याच्या 27 कन्या या चंद्राला दान केल्या होत्या. हीच ती 27 नक्षत्र होय. कन्यादान विधीवेळी जे मंगलमंत्र म्हटले जातात त्याचा अर्थ, मी आजवर या कन्येचं पालनपोषण आणि सांभाळ केलाय, यापुढे तू तिची काळजी आणि सांभाळ करावास असा असतो. त्यामुळे कन्यादान म्हणजे वस्तू देऊन टाकणं असं अजिबात नाही. सर्वात प्रथम कन्यादानाचा आढळणारा हा उल्लेख आहे. त्यानंतर रामायण, महाभारतातही कन्यादानाचा उल्लेख आढळतो. कन्यादानाच्या अजून काही आख्यायिका तुम्हाला माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा. लग्नावेळी सप्तपदी का घेतली जाते? लग्नात सप्तपदी हा सगळ्यात महत्त्वाचा विधी असतो. पण तुम्हाला प्रश्न पडलाय का कधी की हे 7च फेरे का घेतले जातात? याचं उत्तर तुम्हाला हिंदू मायथॉलॉजीमध्ये सापडेल. हिंदू धर्मात 7 या आकड्याला अत्यंत महत्त्व आहे. सर्वांनाच माहीत असणाऱ्या आणि वैदिक गायत्री मंत्रामध्ये 7 लोक सांगितले आहेत. 7 लोक 7 जन्माचे प्रतिनिधित्व करतात. 7 हा आकडा हिंदू तत्त्वज्ञानामध्ये परिपूर्ण मानला जातो. विश्वाचं चलनवलन करणाऱ्या सूर्याच्या रथालाही 7 घोडे आहेत. आठवड्यालाही 7 वार आहेत. 7 जन्म, 7 ऋषी म्हणजे सप्तर्षी, सप्तद्वीप, सप्तनद्या, सप्तसमुद्र या सगळ्यात 7 या आकड्याला महत्त्व असलेलं दिसतं. ही सप्तपदी अग्नीच्या साक्षीने घेतली जाते, कारण अग्नी हा अत्यंत पवित्र असून तेजस्वी अशा सूर्याचं तो पृथ्वीवर प्रतिनिधित्व करतो. म्हणून साक्षात सूर्याच्या साक्षीनं ही सप्तपदी घेतली जाते. ह्यामध्ये केवळ 7 वेळा गोल फिरत नाहीत, तर 7 वचनं ही 7 जन्मासाठी दिली जातात. ज्यांनी घेतल्या त्यांना माहीत असेलच, पण ज्यांना माहीत नाही त्यांना हे जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लग्नामध्ये सहाणेला पाय का लावतात? तुम्ही बघितले असेल, सप्तपदीच्या वेळी वधू सहाणेला 2 वेळा पाय लावते. सहाण किंवा दगडाला पाय लावण्यामागचं कारण काय आहे? सहाण ही माहेरच्यांकडून वधूला दिली जाते. सहाण म्हणजे काय? चंदन किंवा वेखंड उगाळण्यासाठी जी वापरली जाते त्याला सहाण असं म्हणतात. सहाण ही सक्षमतेचं आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. त्यामुळे वधू वराला सहाणेला पाय लावून सर्व परिस्थितींमध्ये मी तुझ्यासोबत कायम एकत्र राहीन असं वचन देते. काही ठिकाणी सहाणेच्या ऐवजी दगडाचाही वापर केला जातो. दगड हा कमी झिजणारा असून तो कठीण आहे. त्यामुळे सहाण असो किंवा दगड, दोघांचाही अर्थ हाच आहे की सर्व परिस्थितींमध्ये मी तुझ्यासोबत एकत्र राहीन असं वचन किंवा प्रॉमिस ती देते. काही समाजांमध्ये सहाणेला पाय लावण्याची प्रथा नाहीये, कारण त्याचा अर्थ वधू पुनर्विवाह करू शकत नाही असा आहे. त्यामुळे सहाणेला पाय लावण्यास नकार दिला जातो. सीमांतपूजन का केलं जातं? लग्नाच्या आधी मानपानाचा एक विधी करतात, त्याला सीमांतपूजन म्हणतात. अनेक लोकांना त्याचा उच्चार माहीत नसल्याने सीमंतपूजन किंवा श्रीमंतपूजन असेही म्हणतात. पण त्याचा उच्चार सीमांतपूजन असा आहे. जिथे सीमा संपते तिथे हे पूजन केलं जातं. पूर्वी विवाह हा वधूच्या घरी केला जाई. त्यामुळे वर, आई वडील, वराडी मंडळींसह वधूच्या घरी येत असे.
तेव्हा वधूच्या गावाच्या सीमेवर वधूचे आई वडील व्याही मंडळींचे पाय धुवून पूजा करत. वधूचे वडील वराचा हात धरून त्याला विवाहस्थळी घेऊन येत. हा खऱ्या सीमंत पूजनाचा अर्थ होता. सध्या लग्न हॉलवरती होतात. वधू आणि वर आधीच गावाच्या सीमा ओलांडून आलेले असतात. त्यामुळे सीमांत पूजन लग्नाच्या आदल्या दिवशी हॉलच्या गेटवर करण्यात येतं. वधूचे वडील हॉलच्या दारातून वराला स्टेजपर्यंत घेऊन येतात. त्यानंतर मानपान केले जातात. थोडक्यात काय, वर लग्नस्थळी आल्यावर त्याचे स्वागत करणे म्हणजे सीमांत पूजन होय. तुमच्याकडे कशा प्रकारे करतात सीमांत पूजन? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लग्नात रुखवत का दिलं जातं? लग्नामध्ये तुम्ही रुखवत मांडलेलं बघितलं असेल. रुखवत आणि डावरी वेगळी. डावरी म्हणजे हुंडा किंवा वरपक्षाने मागितलेल्या वस्तू, पण रुखवत हे मुलीकडून स्वतः दिलेल्या वस्तू होय. बहुतांश लग्नामध्ये रुखवत मांडलेलं दिसतं. रुखवत ही कोणतीही वैदिक किंवा पौराणिक परंपरा नाही. कालानुरूप निर्माण होणाऱ्या नवीन प्रथांमधील ही एक परंपरा आहे. पूर्वीच्या काळी प्रवासाची सोय नव्हती, त्यामुळे मुलगी सासरी गेली की तिला लगेच माहेरी येणं शक्य नसे. सासरी नवा संसार मांडताना तिला आवश्यक असणाऱ्या वस्तू, पदार्थ, टिकाऊ पदार्थ, सजावटीचं सामान या रुखवतात ठेवलं जातं. रुखवत हे प्रदेशानुसार आणि परिस्थितीनुसार वेगवेगळे मांडले जातात. काही ठिकाणी पूर्ण संसारच मुलीला दिला जातो, तर काही ठिकाणी खाद्यपदार्थ आणि कलाकुसरीच्या वस्तू ठेवल्या जातात. रुखवत तयार करण्यासाठी सगळ्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांना बोलवण्यात येतं. या निमित्ताने सर्व एकत्र येऊन या वस्तू, खाद्यपदार्थ तयार करतात. रुखवताच्या पदार्थापासून घरात खऱ्या अर्थाने लग्नाचा माहोल सुरू होतो. पण हे रुखवत फक्त मुलीकडूनच मांडतात. निरोपाच्या वेळी तिची या सर्व वस्तूंसह पाठवणी केली जाते. तुमच्याकडे रुखवतात काय ठेवतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लग्नामध्ये का दाखवला जातो ध्रुवतारा? लग्नामध्ये सप्तपदीनंतर वधूला ध्रुवतारा दाखवला जातो. हिंदू धर्मात ध्रुवताऱ्याला अत्यंत महत्त्व आहे. एक मुख्य गोष्ट ही ध्रुवताऱ्याची आहे. आत्ताच्या भाषेत नॉर्थ स्टारची स्टोरी. ध्रुवताऱ्यानं स्वतः अढळ स्थान प्राप्त केलं होतं. ध्रुवतारा दाखवण्यामागचा तात्विक अर्थ असा आहे की ध्रुवतारा जसा आकाशात स्थिर असतो, तसंच नवविवाहित दाम्पत्याचं प्रेम आणि नातेसंबंध आयुष्यभर स्थिर राहावं. ध्रुवतारा हा सप्तऋषी या तारकांच्या मंडलात असतो, म्हणून विवाहात सप्तपदीनंतर ध्रुवतारा दाखवला जातो. काही जण शुक्रतारा दाखवतात असं म्हणतात. शुक्रतारा हा देखील भौतिक सुखसमृद्धीचा प्रतीक आहे. त्यामुळे नवविवाहितांचं वैवाहिक जीवन आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी ध्रुवताऱ्याचं दर्शन हा शुभ विवाहविधी मानला जातो. तसंच काहींच्या मते अरुंधती, वसिष्ठ हे तारे दाखवले जातात. अरुंधती, वसिष्ठ हे सप्तर्षी तारकासमूहातले युगुल तारे आहेत. वसिष्ठ, अरुंधती हे आदर्श, कर्तव्यदक्ष पौराणिक युगुल होते. सहसा 2 तारा नक्षत्रात एक तारा मध्यभागी असतो आणि दुसरा केंद्राभोवती फिरतो, तर अरुंधती वसिष्ठ नक्षत्रात ते एकमेकांभोवती फिरतात. आदर्श विवाहित जोडपं कसं असावं यासाठी हे तारे दाखवण्याची प्रथा आहे. ही सगळी माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते, पण यामागे काय शास्त्र आहे याविषयीचा डिटेल व्हिडिओ घेऊन आम्ही नक्की येऊ. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.